एलपीजी गॅस दरवाढीमुळे ऑटो रिक्षा चालकांवर आर्थिक संकट, आत्महत्येची वेळ आली अशी संतप्त प्रतिक्रिया. 60 वरून थेट 120 रुपये दर, रिक्षा चालक आक्रमक, चक्काजाम आंदोलनाचा इशारा. आज दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील ऑटो रिक्षा चालकांवर एलपीजी गॅस दरवाढीचे मोठे आर्थिक संकट कोसळले असून आता व्यवसाय कसा चालवायचा, आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे अशी संतप्त आणि वेदनादायक प्रतिक्रिया रिक्षा चालकांकडून व्यक्त करण्यात येते आहे. जालना शहरातील गांधी चमन परिसरातील एलपीजी गॅस नसल्यानं पंपावर अनेक ऑटो रिक्षा चालकांचे व्यवसाय ठप्प झाले होते. रोजंदारीवर जगणाऱ्या रिक्षा चालकांना या गॅस टंचाईचा मोठा फटका बसला. 2 दिवसांपासून वाहनांना इंधन मिळत नसल्यानं अनेकांनी रिक्षा घरासमोर उभ्या केल्या होत्या. मात्र आज सोमवार रोजी संबंधित एलपीजी गॅस पंप पुन्हा सुरू झाल्यानंतर चालकांनी मोठ्या आशेनं पंपावरती गर्दी केली, पण त्याचवेळी त्यांना आणखी मोठा धक्का बसला. पूर्वी 60 रुपये किलो असलेला एलपीजी गॅस थेट आता 120 रुपये किलो करण्यात आल्याचं समोर आलंय. ही दरवाढ जवळपास दुप्पट असल्याचे रिक्षा चालकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय. शासकीय GR दाखवा म्हणत चालकांनी उपस्थित केला सवाल. रिक्षा चालकांनी पंप प्रशासनाकडे या दरवाढीबाबत विचारणा केली असता शासकीय GR दाखवा अशी मागणी चालकांकडून करण्यात आली आहे. मात्र चालकांच्या म्हणण्यानुसार शासकीय आदेश किंवा स्पष्ट लेखी सूचना न देता दरवाढ लागू करण्यात आली आहे असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे चालकांनी पंप प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. सरकारकडून दरवाढ झाली असेल तर त्याचा थेट आदेश दाखवा, अन्यथा गरीब रिक्षा चालकांची लूट थांबवावी अशी मागणी चालकांनी केली आहे. भाडेवाढीचा फटका प्रवाशांनाही रिक्षा चालकांचे गणित कोलमडले. एलपीजी गॅसच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम रिक्षा भाड्यावर होतोय. रिक्षा चालकांच्या म्हणण्यानुसार रेल्वे स्थानक ते गांधी चमन या मार्गाचे भाडे पूर्वी 10 रुपये होते, मात्र गॅस दरवाढीनंतर ते 20 रुपये करण्याची वेळ आली आहे. परंतु प्रवासी इतकी भाडेवाढ स्वीकारण्यास तयार नसल्यानं चालक अडचणीत आले आहेत. एका बाजूला इंधन महाग, दुसऱ्या बाजूला वाहनांचे हप्ते, दुरुस्ती खर्च, घर खर्च, मुलांचे शिक्षण, दैनंदिन गरजा अशा सर्वच बाबींनी रिक्षा चालकांचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलंय. पहिला रेट 60 रुपये होता ना, आता थेट 120 रुपये डबल रेट वाढलेला आहे. आता काय भूमिका करणार मराठा महासंघ म्हणून? 4 दिवस आज 15 दिवस अगोदरपासून पंप जालन्यात बंदच आहे. आज 8 दिवस अगोदर आम्ही मॅडमला पत्र दिलं, कलेक्टर मॅडमशी चर्चा केली, पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की 6 तारखेला पंप चालू करण्यात येतील. पंप चालू करून रेट वगैरे ते आपल्या हिशोबाने होतील, पण तसं काही झालं नाही. अव्वाचे सव्वा म्हणजे 59 रुपये 50 पैसे रेट होता, तर आज 120 रुपये रेट आहे, म्हणजे डबलचे रेट वाढलेत. त्यामुळं रिक्षावाल्यांना न परवडणारं झालं. 20 रुपये जे सीट होतं तिथं काही 40 रुपये पॅसेंजर देणार नाही. त्यामुळं रिक्षावाल्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आलेली. तर रेट जसे तसे कमी न केल्यास आम्ही चक्काजाम आंदोलन करू. यात आत्महत्या करण्याची वेळ आलेली. काय नाव आपलं? सुभाष चव्हाण, मराठा महासंघ रिक्षा युनियन. काय सांगणार? पहिला रेट 60 रुपये होता ना, आता थेट 120 रुपये डबल रेट वाढलाय. आता काय परिस्थिती? रिक्षा चालक मालक संघर्ष समितीतर्फे जे निवेदन दिलं होतं आम्ही एक 3-4 दिवसा अगोदर कलेक्टर ऑफिसला पुरवठा अधिकाऱ्याकडं, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की सोमवारी गॅस येणार आहे जालन्यामध्ये. आज गॅसचा पंप चालू झाला. 15 दिवस अगोदर रेट होता 60 रुपये, 120 रुपये प्रति लिटरनी ते विकू राहिले. आम्हाला डबलचा रेट झाला. आम्हाला न परवडणारा रेट आहे. पण त्यांनी सांगितलं की आम्ही विचारणा केली आता, तर ते मला GR आलेलं आहे का काही रेट वाढलेला. त्यांनी पूर्ण टाळाटाळ केलेली. आम्हाला कुठलाही GR दाखवलेलं नाही. सांगा तुम्ही या रेटमध्ये आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही हा या रेटनी घेतोय. पण या येणाऱ्या काळामध्ये आमचं रिक्षा हद्दपार होतीच काय जालन्यातून? रिक्षावाले जर एवढे आत्महत्या केली तर तुम्ही सांगा. आणि हा तुम्ही बरीचशी कल्पना आम्हाला ही भेटली की MIDCमध्ये हा पूर्ण काळा बाजार व्हायला. किती टँकर झाले संभाजीनगरला, अहिल्यानगरला. या काळा बाजार म्हणजे का तुम्ही काय दुसरीकडे चालले का डबल रेटमध्ये ते विकायला? जालन्यामध्ये का नाही? मग पुरवठा आहे तर म्हणतात 3 पंप आहे जालन्यामध्ये, मग एकच पंप का चालू? किती गर्दी पडलेली आहे. मग रिक्षावाल्यानं करायचं काय? एक तर प्रवासी पैसे वाढवून देत नाही, डबल भावामध्ये घ्यावं लागतं, घर चालवावं लागतं. मॅडम, येणाऱ्या याच्यामध्ये हे आमच्यावर मोठं संकट आलेलं आहे रिक्षा चालकावर. हे संकट जर दूर करण्यासाठी आम्हाला रेट कमी करा, नाही तर येणाऱ्या काळामध्ये खूप तीव्र आंदोलन छोडू. आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हा रेट कमीत कमी करण्यात यावा. आम्हाला उपासमारीची वेळ आलेली. काय नाव आपलं? गणेश पंडितराव मस्के.
काय होता आणि आता रेट काय झाला, किती रेट वाढले, आता काय परिस्थिती? जालन्यामध्ये सुरुवातीला म्हणजे आजचे 20 दिवस अगोदर एकूण 60 रुपये 50 पैसे म्हणजे जवळपास 60 रुपये लिटर न प्रमाणे गॅस भेटत होता. पण आता वेळ अशी झालेली 59चे त्यांनी 85 केले, 85चे 120 रुपये लिटरनं आज ते गॅस देतात. 119 रुपये 90 पैशानं म्हणजे जवळपास 120 रुपयेच घ्यावं लागतं. 120 रुपयानं रेट दिल्यानंतर पॅसेंजर तेवढे पैसे देत नाही. आता समजा शमनपासून स्टेशनपर्यंत जायचं भाडं 10 रुपये, आता तिथं पॅसेंजर 20 रुपये 30 रुपये देणार नाही. जालना स्टेशन ते जालना बस स्टँड हे भाडं अगोदर 20 रुपये होतं. आता परवाची रेट आज मला सांगा गॅसचे रेट दुप्पट झालेत, 60 रुपयापेक्षा 120 रुपये झालेत. मग आता पॅसेंजर दुप्पट पैसे देणार का आम्हाला? आणि ह्या दरवाढीमुळं रिक्षावाल्यावर उपासमारीची वेळ तर आलेलीच आहे, पण आता आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. जर एवढेच जर रेट वाढत असेल तर मग रिक्षावाल्याला काय करावं, धंदे करावं का नाही करावं? आणि जर असं जर राहिलं, एक रिक्षा जर बंद पडली तर त्याचं पूर्ण कुटुंब त्या रिक्षावर आहे, मग त्या माणसाने काय करावं? त्यानं आत्महत्या करावं. आम्हाला होईल तेवढा लवकरात लवकर जिल्हाधिकारी मॅडम आणि पुरवठा अधिकारी यांनी वचन दिलं होतं की आम्ही लवकरात लवकर तुमचे गॅस पंप चालू करू. पण गॅस पंप त्यांनी चालू केले पण रेट वाढवून दिलेत ना. आता रेट वाढवून दिल्यानंतर आम्ही काय करावं? मॅडमला आमची एवढीच विनंती आहे. आणि पुन्हा पुरवठा अधिकारी असे म्हणतात की आम्हाला यांच्याकडून दरपत्रकासाठी जे यांचे दरपत्रक आहे त्याचं काही GR वगैरे काही येत नाही, त्यांना डायरेक्ट पेट्रोलियम मंत्र्याकडून येतात. आता पेट्रोलियम मंत्रालयाकडून यांना जर GR येत आहे मग यांनी पंप ज्यावेळेस चालू करतात त्याच्या अगोदरच यांनी दरपत्रक लावायला पाहिजे ना. हे दरपत्रक तेव्हा लावत नाही, नंतर पुन्हा म्हणतात ऑफिस टाईम म्हणजे देऊ. आता जवळपास त्यांनी सकाळी 7 वाजता बोलवलं होतं, आम्ही बोललो होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला पत्रक ऑफिस टाईम मध्ये देतो म्हणे 9च्या नंतर 10 वाजता. आता जवळपास 11:15 वाजत झाले तरी अजून यांनी दरपत्रक आम्हाला दिलेलं नाही. वरच्या अधिकाऱ्याला फोन लावून सरी बोलणं करून सरी त्यांचं काय साठं लोटं चालतंय त्यांचं त्यांना माहीत. दुसरी गोष्ट, आता जर आम्हाला जुन्या रेटमध्ये जर गॅस भेटला नाही तर आम्हाला चक्का जाम आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. एक तर चक्का जाम आंदोलन करा, नाही तर मग आम्हाला आत्महत्या करा, असे 2 पर्याय उपलब्ध आहे सध्या आमच्याकडे. काय नाव आपलं? माझं नाव संतोष एकनाथराव शेळके, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहर अध्यक्ष. गॅसचा रेट किती वाढलेला आहे LGB? आता मागच्या महिन्यात 62 रुपये होता, 62 रुपयापासून आता 59 रुपये होता, 119 रुपयापर्यंत आलेला आहे. 119 रुपये 90 पैसे. आता किती वाढला रेट? आज कालपासून 19 रुपये रेट वाढला. काही याचा GR वगैरे काय आला का? GR रेट वाढवण्यात कंपनी पाठवणार आहे, GR वगैरे आला की आपण त्याचं लॅमिनेशन करून बाहेर लावू. म्हणजे GR येण्यापूर्वी तुम्ही असं रेट वाढवून दिला समजा किंवा तुम्ही GR आमच्या कंपनीकडे तयार असेल, पण ऑफिस टाइम मध्ये जो आता वर्कर येतील 10च्या नंतर, त्यानंतर प्रोसेस होईल आणि ते आम्हाला पाठवू. तोपर्यंत तुम्ही 119 जे जुना रेट होता त्या रेटनं काय देता येत तुम्हाला? तो आम्हाला पंप बंद ठेवावा लागेल तसं जर म्हणलं तर, कारण की आपल्याकडं 8 दिवसापासून स्टॉक नव्हता, रात्री स्टॉक आला. जवळपास 15 दिवसापासून स्टॉक नाही आहे. हा 8-15 दिवस ते स्टॉक नाही, आज माल आला, माल बड्या मुश्किलने आलाय आपल्यापर्यंत. आणि तो आता कंपनीने सांगितलंय की ह्या रेटने सेल करा. आता जे काय डॉक्युमेंट वगैरे जे काय असतील GR वगैरे ते आपल्याला ऑफिस टाइम मध्ये चालू झाल्यानंतर भेटून. का ना आपलं? प्रमोद खाडे, तुम्ही कोण येतं? मॅनेजर SS.